किंवा त्यांच्यावर कोणते गुन्हे नोंद करणार, ह्या सगळ्या प्रश्नांसाठी नक्की आपण आता विचारण्याची गरज आलेली आहे. प्रत्येक वेळी शांतता शांतता, किती संयम बाळगायचा. आजही सांगतो, माझी तर पूर्ण तयारी आहे, मी इथून न जाण्याच्या तयारीने आलेलो आहे. परंतु आपल्या लोकांना कुठे त्रास होता का म्हणे, जे 60-60, 70-70, 80-80 वर्षाची लोक आहेत म्हणून शांत बसलेले आहेत. येणाऱ्या काळात सरकारला दिसेल याच्या पुढचा काय निर्णय असतो. कारण ज्या पद्धतीनं सरकारने वारंवार, अरे 1.5 महिना राहिला किंवा 1 महिना राहिला फक्त आचारसंहितेला, आणि तुम्ही सांगता आम्ही गिरणी कामगारांसाठी करतोय म्हणून. गृहनिर्माण मंत्री मान्य अतुल सावे साहेब, साला एवढा ढिल्ला गृहनिर्माण मंत्री आजपर्यंत नाही कधी बघितलेला आहे. 24 म्हणजे फेब्रुवारीला कोल्हापूरला उपोषण चालू झालं, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की उपोषण करू नका, फेब्रुवारीच्या अधिवेशनात आम्ही निर्णय घेऊ गिरणी कामगारांबद्दलचा. 2-2 अधिवेशन निघून गेली तरीही निर्णय नाही. आज म्हणजे 20 सप्टेंबर पासून जर अधिवेशन चालू होत आहे तर मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब नक्कीच तुम्ही आता स्पष्ट करा. कारण इथे आल्यावर खूप जे एक 80-90 वर्षाचे गिरणी कामगार आहेत त्यांनी एकच विचारलं की बाबा फक्त मुख्यमंत्र्यांना किंवा सरकारला विचारा आम्हाला देणार आहेत की नाही. तुम्हाला जर तोंडाने बोलायला लाज वाटत असेल तर ती कुठेतरी लिहून ठेवा, आम्ही गिरणी कामगारांसाठी काय करू शकत नाही. परंतु ती आता डिक्लेअर करा. आता 42 वर्षाचा संघर्ष आहे, 42 वर्ष फक्त झुलवत ठेवताय. आम्ही सरकारला सांगतोय आम्हाला द्या मागत नाही, मी माझी भूमिकाही सांगतोय, द्या नाही, निर्णय घ्या.